गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आणि सर्वांचं ऑनलाईन लेक्चर्स मध्ये मी सर्वप्रथम स्वागत करतो. आपण इयत्ता 10वी मध्ये इतिहास हा विषय अभ्यासत असता. इतिहासातील जे पहिलं चॅप्टर होतं त्या पहिल्या चॅप्टरचा अभ्यास आपण पाठीमागच्या काही लेक्चर्स मध्ये केलेला होता. सोबतच आपण इतिहास काय आहे किंबहुना या वर्षीचा 10वीचा जो सिलेबस आहे तो 10वीचा सिलेबस इतिहासचा कशा प्रकारचा वाचला गेलेला आहे किंबहुना अभ्यासक्रम मंडळाने तो कशा प्रकारचा तयार केलेला आहे याच्यावरही मी तुम्हाला बरंचसं काही पहिल्या चॅप्टरच्या वेळेस बोललो होतो. आणि कारण जनरली तुम्ही 9वी पर्यंत जशा प्रकारचा इतिहास अभ्यासत आलेला आहात तशा प्रकारचा इतिहास या वर्षी तुम्हाला दिसून येत नाहीये, बरोबर? किंबहुना नाहीच आहे. कारण आपल्याला सवय लागलेली होती राजकीय इतिहास अभ्यासायची किंबहुना सामाजिक इतिहास अभ्यासायची. फार फार झालं तर नवीन सांस्कृतिक आर्थिक इतिहास यायला लागलेला होता, बरोबर? पण अलीकडे या वर्षी तुम्हाला इतिहासाचा 10वीचा सिलेबस जो साईन केलेला पाहायला मिळतो तो खूपच वेगळ्या स्वरूपाचा आहे, जो इतिहास लेखनशास्त्रावर डिपेंड असलेला पाहायला मिळतो. इतिहास लिहिल्या कशा पद्धतीने जात असतो, इतिहासाचं संशोधन कशा पद्धतीने होत असतं याच्यावर. म्हणून थोडासा आपल्याला कंटाळवाणा सिलेबस वाटतो किंवा थोडासा वेगळ्या टाईपचा वाटतो. ऍक्च्युअली इतिहास ही संकल्पनाच खूप प्रगाढ आहे, खूप दृढ आहे आणि खूप लेंदी आहे प्रोसेस. कारण इतिहास हा काही कालपासून परवापासून लिहिला गेलेला नाहीये. हा शतकानुशतकांपासून सरळ तो तयार होत आलाय, तो लिहिल्या गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर? पण अलीकडच्या कालखंडात इतिहासावरचं संशोधन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर? म्हणून गरजेनुरूप इतिहास संशोधनाची आवश्यकता पण तशा प्रकारची आहे आणि तसं इतिहासाचं संशोधन अलीकडील काळात होतं हे आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर? म्हणून आपण यावर्षी जो इतिहासाचा सिलेबस पाहतोय तो काही अनोखा किंबहुना तो काही वेगळ्या स्वरूपाचा असलेला दिसून येतो. कसा की तसा नाहीये जसं मी आता तुम्हाला बोललो पाठीमागच्या वर्षी सारखा किंबहुना 9वी पर्यंत सारखा नाहीये, तो वेगळ्या बेसवर आहे. ओके, म्हणून थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे. पहिलं चॅप्टर समजून घेत असताना त्याच्यावर मी तुम्हाला बरंचसं बोललो होतो, आता त्यावर जास्त बोलायची गरज नाही. ओके, तर आपण इयत्ता 10वीच्या इतिहास विषयातील जे दुसरं चॅप्टर आहे इतिहास लेखन, पण आता भारतीय परंपरेचं इतिहास लेखन आपण पाहणार आहोत. पहिलं जे चॅप्टर होतं ते पाश्चात्य परंपरा होता, म्हणजे पाश्चात्य जगतात. तिथेच आपण इतिहास लेखन काय असतं, इतिहास काय असतो, आधुनिक इतिहास लेखनाची काही वैशिष्ट्ये किंवा इतिहास लेखनाच्या परंपरेची सुरुवात कशी झाली तत्संबंधी चर्चा आपण बरीचशी केलेली होती. आता इकडे आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्याच्यानंतर तिकडे पहिल्या चॅप्टरमध्ये त्या सगळ्या संकल्पना म्हणजे इतिहास लेखन, आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये या सगळ्या आणि या वर्षीचा इतिहासाचा सिलेबस या सगळ्या गोष्टीवर चर्चा आपण पहिलं चॅप्टर पाहत असताना केली होती. आणि त्याच चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं पाहिलं होतं आपण पाश्चात्य परंपरा, बरोबर? इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा चॅप्टर होता. मग पाश्चात्य जगतामध्ये इतिहास लेखन कशा पद्धतीने झालेलं आहे या संबंधी चर्चा आपण तिकडे केलेली होती, बरोबर? आणि प्रस्तुत जो चॅप्टर आहे या प्रस्तुत चॅप्टर मध्ये भारतामध्ये कशा प्रकारे इतिहास लिहिला गेलेला आहे म्हणजेच भारतीय परंपरा आपण पाहणार आहोत. ओके, म्हणजे इतिहास लेखनाची जी सुरुवात आहे किंबहुना इतिहास लेखनाची जी प्रोसेस आहे ती भारतामध्ये कशा पद्धतीने झालेली आहे याची चर्चा आपण प्रस्तुत पाठामध्ये करणार आहोत. या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. ओके, आपल्याला भारतीय परंपरा पाहायचा आहे मित्रांनो. आता भारतीय परंपरा म्हणजे काय की भारतामध्ये लिहिला गेलेला इतिहास कशा पद्धतीने लिहित गेलेला आहे किंवा आपल्या पूर्वजांकडूनही इतिहास कशा पद्धतीचा लिहिला गेलेला आहे हे आपण पाहतो. या प्रस्तुत चॅप्टर मध्ये आपल्याला ते पाहायचं आहे. ओके, पाश्चिमात्य जगतामध्ये इतिहास संशोधन आणि इतिहास लेखनाला जशी चालना मिळालेली आहे तशा प्रकारची किंवा तेवढी फास्ट चालना भारतामध्ये मिळालेली नाही हे दिसून येतं. उशिराने भारतामध्ये इतिहास संशोधन लेखन झालं. आजही बघा ना तुम्ही, साधी गोष्ट आहे, इतिहास म्हटलं की आम्हाला कंटाळवाणा विषय वाटतो किंबहुना इतिहासाचं संशोधन म्हटल्यानंतर तर खूप लांबची गोष्ट झाली, बरोबर? खूप दूरपर्यंत झालं ते, कारण तिथपर्यंत आम्हाला जावंसं वाटत नाहीये, जाणं आमच्यासाठी कठीण होऊन बसतं. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की इतिहास लेखन भारताच्या बाबतीत कंटाळवाणा झालेला आहे, त्याचं संशोधन पण तरी सुद्धा पूर्वीपेक्षा अलीकडच्या काळामध्ये इतिहासाचं संशोधन खूप वाढलेलं आहे. जरीही तुम्ही इतिहास
या विषयाशी संबंधित नसाल तरीही इतिहासाचं खूप मोठं जग आहे मित्रांनो, आणि इतिहास हा विषय सुद्धा खूप व्यापक स्वरूपामध्ये असलेला पाहायला मिळतो. आणि कसं आहे, तुम्हाला पाठीमागेच मी बोललोय, इतिहास हा प्रेरणा देणारा आहे. इतिहासातून प्रेरणा मिळते, इतिहासातून शिकायला मिळतं. ज्या पूर्वजांच्या चुका झाल्या त्या चुका आपल्या हातून होणार नाही येतात हे शिकायला आपल्याला इतिहासातून मिळत असतं. किंबहुना ती प्रेरणा ज्यावेळेस आपण शौर्यशाली घटना, पराक्रमाच्या गोष्टी आपण अभ्यासत असतो इतिहासाच्या माध्यमातून, त्यावेळेस एक आपल्या जीवनाला प्रेरणा त्यातून मिळत असते. म्हणून इतिहास खूप दृढ आहे आणि इतिहास खूप आपल्या जीवनासाठी गरजेचा पण आहे सांगावं असं वाटतं. ओके, चला आपण पुढे सरकूयात. पण भारतीय परंपरा आपल्याला पाहिजे, म्हणजे इतिहास भारतात कशा पद्धतीने घडलेला आहे इतकंच पाहायचं नाही, तर इतिहासाचं लेखन भारतात कशा पद्धतीने झालेलं आहे. मग ते महाराष्ट्रापुरतं असो का भारतापुरतं असो का जगापुरतं असो, बरोबर. फक्त महाराष्ट्राचा इथे विचार किंवा भारताचा विचार इथे करायचा नाही आपल्याला. आपण महाराष्ट्राचा स्टेट बोर्डाचा सिलेबस पाहतोय, याचा अर्थ फक्त महाराष्ट्राच्या इतिहास लेखनासंबंधी ते चर्चा केली असेल अशातला भाग मुळीच नाहीये. आपल्याला इतिहास लेखन भारतातलं पाहायचंय, भारतीय परंपरेचं पाहायचंय, पण फक्त भारतात इतिहास कोणता घडलाय या संबंधीचं इतिहास लेखन नाही पाहायचं. इतिहास जगभरातला पाहायचा आहे, फक्त लेखन जे भारतात झालेलं आहे ते कशा पद्धतीने झालेले आहे त्याची चर्चा आपल्याला करायची. ओके, मग तुम्ही म्हणाल की काही गोष्टी फक्त भारतातल्याच चर्चा केल्या गेलेल्या आहेत या चॅप्टरमध्ये. ओके, आहेत, बरोबर. पण जसं आपण चॅप्टरमध्ये पण जसं पुढे पुढे सरकू तसं तसं आपण भारताकडून जगाकडे सरकायला लागलो. कारण पूर्वी काही दळणवळणाची खूप मोठी साधने नव्हती, खूप मोठी आयात निर्यात होत नव्हती, बरोबर. आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला दुसऱ्या देशापर्यंत किंवा जगापर्यंत जाऊन पोहोचता येत नव्हतं, किंवा इथलचे जे इतिहास संशोधक इतिहासकार आहेत त्यांना बाहेरच्या जगतापर्यंत जायला संधी तेवढी नव्हती, बरोबर. पण अलीकडे ती उपलब्ध व्हायला लागली म्हणून आपण जगाकडे चाललेलो आहोत इतिहास संशोधनासाठी, हे आपल्याला पाहायला लागेल. ओके, आणि जगाच्या धर्तीवर भारताचाही इतिहास किती मोठा आहे हे आपल्याला त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतो. ओके, चला असो, आपण येऊया भारतीय परंपरेकडे. इतिहास लेखनाच्या म्हणजे भारतामध्ये इतिहास लिहिण्याला सुरुवात कशी झाली आणि हळूहळू त्याचा विकास होत कसा गेलेला आहे, आणि आज आपल्या पुढे जो इतिहास दिसून येतो मित्रांनो, ते सगळं फलित या इतिहास लेखनाचं असलं दिसून येतं. इतिहास लेखन झालंय म्हणून इतिहास आपल्याला पाहायला मिळतो, वाचायला मिळतो, अभ्यासायला मिळतो, किंबहुना आज त्यात संशोधन करण्याची प्रेरणा तयार झालेली दिसून येते, किंवा ती ऊर्जा आपल्या या इतिहास लेखनातून असं मिळते. म्हणून भारतात किंवा भारतीय परंपरेत कसं इतिहास लेखन झालंय ते आपल्याला पाहिजे. ओके, त्यात आपण काही कालखंड करणार आहोत. प्राचीन काळातलं इतिहास लेखन, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, आधुनिक काळातील इतिहास लेखन, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, अशा प्रकारचं. किंबहुना पाश्चात्य विचारसरणी असेल किंवा वसाहतवादी विचारसरणी असेल, किंबहुना भारतीय राष्ट्रवादी विचारसरणी असेल किंवा सबाल्टर्न हिस्ट्री असेल, स्त्रीवाद असेल, याही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या आहेत. ओके, तर या काही पॉइंट्सचा आपल्याला प्रस्तुत चॅप्टर मध्ये विचार करायचा आहे. सुरुवात आपण इथून करूया. प्राचीन इतिहास लेखन किंवा प्राचीन काळातील इतिहास लेखन असं आपण म्हणतो. ओके, प्राचीन इतिहास लेखन मी शॉर्टकट असं लिहितोय. बहुतांशी वेळेस माझे लेक्चर्स त्यावेळेस तुम्ही पाहत असताय त्यावेळेस लक्षात घ्या, मी खूप डिस्क्रिप्टिव्ह टाईप लिहित नाही. मी बऱ्याच वेळेस शॉर्ट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत असतो, कारण लेक्चर मध्ये खूप जास्त लिहिण्यात वेळ घालवणं म्हणजे कठीण बाब आहे थोडीशी, कारण वेळेचं मॅनेजमेंट होणं ही खूप अवघड गोष्ट होऊन बसते. म्हणून वेळेचं जे मॅनेजमेंट आहे ते वेळेचं मॅनेजमेंट करण्यासाठी शॉर्टकट बऱ्याच वेळेस लिहावं लागतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, म्हणून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आता प्राचीन इतिहास लेखन आहे किंवा किंबहुना तुम्हाला दिलेला प्राचीन काळातील इतिहास लेखन असं आपण म्हणतो. भारताला इतिहास जो होता तो काही दिवसांपूर्वी जर विचार करता आपण वैदिक कालखंडापर्यंत जाऊ शकत होतो, त्या पलीकडे इतिहास आपल्याला मिळत नव्हता, बरोबर. पण आपल्याला पाहायला मिळतोय ओके की प्राचीन कालखंडामध्ये इतिहास तर घडून गेलाय भारतात, पण लिहिल्या जात नव्हता एवढं नक्की. मग प्राचीन कालखंडामध्ये इतिहास लेखन जरी होत नव्हतं तरी सुद्धा भारताला इतिहास होता आणि भारताचा तो इतिहास मौखिक स्वरूपामध्ये जतन केला जात होता हे आपल्याला पाहायला मिळतं. मग पूर्वजांचे पराक्रम असेल किंवा काही सांस्कृतिक घडामोडी असतील, काही राजकीय घडामोडी असतील, काही सामाजिक गोष्टी असतील, बरोबर, किंवा पराक्रमांच्या असतील, काही शौर्यांच्या कथा असतील वगैरे वगैरे, हे सगळं जे काही आहे ते येणाऱ्या पिढीला तुम्हाला जसं पुस्तकामध्ये लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर.
मग ते पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा असेल किंवा सामाजिक स्थित्यंतरे असतील, ह्या ज्या काही आठवणी येतात, ह्या ज्या काही स्मृती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, त्या मौखिक स्वरूपामध्ये जतन केल्या जात होत्या हे आपल्याला पाहायला मिळतात. कारण मानवाला अति प्राचीन कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडात फक्त मौखिक स्वरूपात का असलेला पाहायला मिळतं प्राचीन कालखंडामध्ये, कारण तेव्हा माणसाला लेखन कला अवगत नव्हती. आणि लेखन कला अवगत नसल्यामुळं माणसानं इतिहास मात्र विसरायची कृपा केलेली नाही, हे तेवढंच लक्षात घ्यावं. म्हणजे जरीही त्यांना लेखनाची कला अवगत नव्हती, आपल्याला लेखन कला अवगत आहे तरी पण इतिहासाचं संशोधन किंवा लेखन आपण करत नाही. अति प्राचीन कालखंडातील भारतीय लोकांना लेखन कला अवगत नसताना सुद्धा त्यांनी ज्या काही पूर्वजांचे पराक्रम असतील किंवा ज्या काही शौर्यशाली घटना असतील किंवा जी काही सामाजिक स्थित्यंतरे झालेली असतील, ज्या काही सांस्कृतिक घडामोडी झालेल्या असतील, त्या मौखिक स्वरूपात जतन केलेल्या पाहायला मिळतात. आपल्याला अलीकडे लेखन कला अवगत आहे तरी सुद्धा आपण रिटर्न मध्ये या गोष्टी ठेवत नाहीये किंवा इतिहासाचं संशोधन करत नाहीये. पण प्राचीन काळातील आपल्या पूर्वजांनी मौखिक स्वरूपामध्ये आपला इतिहास हा पुढच्या पिढीकडे सुपूर्द केलेला पाहायला मिळतो. म्हणून इतिहास हा जतन झालेला पाहायला मिळतो, इतिहास हा कायम राहिलेला पाहायला मिळतो. ओके, तर प्राचीन कालखंडामध्ये पूर्वजांचे जे काही पराक्रम असतील, जे काही दैवत परंपरा असतील, सामाजिक स्थित्यंतरे, ह्या ज्या काही सगळ्या स्मृती आहेत, त्या सर्व स्मृती या मौखिक स्वरूपामध्ये जतन केलेल्या पाहायला मिळतात. बरोबर. आता असं पॉइंट वाईज तुम्ही लक्षात ठेवायला हवं. बघा आता इकडे येतोय आपण दुसऱ्या पॉइंट्स कडे. बरोबर. आता हडप्पा संस्कृतीकडे येतोय आपण. नेक्स्ट पुढे येतोय आपण हडप्पा संस्कृतीकडे येतोय. आता हडप्पा संस्कृती म्हणजे तिसऱ्या सहस्रक होय. काय म्हणते ते? तिसऱ्या सहस्रकात येतोय. आता तिसरे सहस्रक म्हणजे कळतं का तुम्हाला? सहस्रक म्हणजे 1000, तिसरं 1000 असं म्हटलं. कारण आपण हडप्पा संस्कृती जी आहे ती हडप्पा संस्कृती आजपासून सुमारे 5000 वर्ष पाठीमागे येतोय. म्हणजे इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास. ऍक्च्युअली तिथूनच नाहीये. बरोबर. ही पूर्व सिंधू काळ त्याला आपण पूर्व हडप्पा काळ असं आपण म्हणू शकतो. 3000च्या आसपासचा. बरोबर. उत्तर हडप्पा काळ हा 1600 पर्यंत, इसवी सन पूर्व 1600 पर्यंत आलेला पाहायला मिळतो आपल्याला. उत्तर सिंधू काळ असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, तिकडे आपल्याला जायचं नाही डीप मध्ये, फार हरकत नाहीये. ओके, सुमारे आजपासून सुमारे 5000 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास. ओके, म्हणजे कोणत्या हजारात गेलो आपण? तिसऱ्या हजारात गेलो, म्हणून त्याला तिसरे सहस्रक असं म्हणतंय. कोणता कालखंड? हडप्पा संस्कृतीचा कालखंड. हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा तिसऱ्या सहस्रकामध्ये होता. मग माणसाला तिसऱ्या सहस्रकामध्ये किंवा त्याच्या काही पूर्वी सुद्धा लेखन कला अवगत असावी हे याच्यातून स्पष्टपणे जाणवतं. का जाणवतं? कारण हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या काही मुद्रा, नाणी किंवा जे काही साहित्य आपल्याला कोरीव लिखित साहित्य उपलब्ध झालेलं पाहायला मिळतं हडप्पा संस्कृतीमध्ये. मग हडप्पा संस्कृतीमध्ये माणसाला लेखन कला अवगत होती हे आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. किंवा त्याच्याही काही वर्ष किंवा काही अगोदर निश्चितच माणसाला लेखन कला अवगत असेल हे स्पष्ट जाणवतं. म्हणून हडप्पा संस्कृतीमध्ये बरंच काही लिखित, कोरीव लिखित साहित्य आपल्याला उपलब्ध होतं. त्यात नाणी असतील, मुद्रा वगैरे असतील, या स्वरूपामध्ये काही लेख वगैरे असतील, या स्वरूपात आपल्याला ते कोरीव लिखित साहित्य उपलब्ध होतं. पण त्या साहित्याचा आपण इतिहास लेखनासाठी एक लिखित साधन म्हणून वापर करू शकत नाही मित्रांनो. का नाही करू शकत? लिखित भौतिक साधन म्हणूनच सध्याच्या कालखंडामध्ये करावं लागेल. कारण अजूनही हडप्पा संस्कृतीतील जी लिपी होती ती लिपी कोणत्याही संशोधकाला किंवा इतिहासकारांना अद्यापही वाचता आलेली नाहीये. हा, हे नक्की आहे मित्रांनो. एक एडिशनल तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस हडप्पा संस्कृतीतील लिपी वाचता येईल किंवा सिंधू संस्कृती ज्याला आपण म्हणतो, सिंधू कालीन लिपी जेव्हा इतिहासकारांना किंवा संशोधकांना किंवा विचारवंतांना जेव्हा वाचण्यास मदत होईल किंवा वाचता येईल तेव्हा निश्चितच सिंधू संस्कृतीचा इतिहास काही प्रमाणात का असेना आपल्याला जास्त उपलब्ध होईल किंवा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा पण उपलब्ध व्हायला लागेल. बरोबर. कारण अजून या काळातली लिपी जी आहे ती लिपी आपल्याला वाचता आलेली नाहीये हे पाहायला मिळतं. असो, तर हा जो कालखंड आहे म्हणजे आता इकडे लिखितकडे आलो. इकडे कुठे होतो? मौखिककडे होतो. आता इथून पुढे आलोय आपण लिखितकडे. बरोबर. म्हणजे या काळामध्ये बरेचसे लिखित साहित्य आपल्याला उपलब्ध झालेली पाहायला मिळतात, पण ज्याचा इतिहास लेखनासाठी उपयोग करू शकत नाही कारण ती लिपी आपल्याला अद्यापही वाचता आली नाही.
आपण आता मौर्य काळाकडे येऊयात मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये दिल्यानुसार. बरोबर, मौर्य काळ जो आहे विशेषत्वानं सम्राट अशोकाचा काळ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथं हडप्पा संस्कृतीत होतो. कुठे होतो? तिसऱ्या सहस्त्रकात होतो. सुमारे 3000च्या आसपास आपण इथलची चर्चा केलेली आहे. आता आपण डायरेक्टली काय करूयात, 300 पर्यंत येऊयात. इसवी सन पूर्व 300चा कालखंड जो आहे इथे येऊयात, प्राचीन काळ. ओके, इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये असं म्हणते, म्हणून तर 300च्या आसपास. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात आलोय आपण. मौर्य काळ, सम्राट अशोकाचा काळ जो आहे, या सम्राट अशोकाच्या कालखंडातील जास्तीत जास्त कोरीव लिखित साहित्य, कोरीव लेख ज्याला आपण म्हणतो, ते कोरीव लेख आपल्याला उपलब्ध झालेले पाहायला मिळतात. म्हणून सम्राट अशोकाचा जो काळ आहे मौर्य सम्राट अशोकाचा काळ, याच्या काळामध्ये जास्तीत जास्त, मग त्याच्यामध्ये बरंच आपल्याला काही स्तंभालेख असले पाहायला मिळतील, काही शिलालेख वगैरे असलेले पाहायला मिळतील, किंवा काही ताम्रपट वगैरे असतील, त्याची नाणी वगैरे असतील. हे बरंच याच्यावर बरंच कोरीव लिखित साहित्य आपल्याला उपलब्ध होतं या कालखंडात. बरोबर, ज्याचा उपयोग आपण इतिहास लेखनासाठी करू शकतो. म्हणून साहजिकच हडप्पा संस्कृतीपेक्षा आपण इकडे म्हणजे 3000चा तिसऱ्या शतकात ज्यावेळेस येतो, साहजिकच त्यावेळेस इतिहास लेखनाची जास्तीत जास्त लिखित साधने उपलब्ध झालेली पाहायला मिळतात. म्हणजेच प्रस्तुत काळ जो आहे, त्या प्रस्तुत कालखंडामध्ये इतिहास लेखनाची परंपरा ही बरीचशी पुढे गेलेली होती, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या तुमच्या पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यातून ते तुम्हाला कळतं. बरोबर, मग त्याच्यामध्ये प्रस्तर असेल, तुम्हाला प्रस्तर दिलेलं आहे. प्रस्तर म्हणजे दगडाचे खांब वगैरे किंवा दगडाचे बरोबर असे चौकोनी वगैरे दगड तयार केलेले, ज्याला आपण त्यालाच प्रस्तर असं म्हटलं गेलेलं आहे. आणि स्तंभ तर तुम्हाला माहितच आहे. बरोबर, दगडी स्तंभ वगैरे, तर दगडी स्तंभावर प्रस्तरांवर ते कोरलेलं पाहायला मिळेल. त्याच्याशिवाय नाणी वगैरे पण इतर गोष्टी पण काही पाहायला मिळतील. आता इसवी सनाच्या पहिल्या शतकाकडे येतोय मित्रांनो आपण. इसवी सनाचं जे पहिलं शतक आहे, ओके, इसवी सन पहिले शतक. आता इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये अजून थोडासा विकास झालेला आहे. इकडे धातूचा वापर केला जायला लागलेला. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये धातूचा वापर केला जाऊ लागलेला होता. बरोबर, मग ज्याच्यातून नाणी असतील, काही मुद्रा असतील, काही शिल्प वगैरे असतील, मूर्ती वगैरे असतील, त्याबरोबर ताम्रपट वगैरे असतील, या गोष्टीच्या येतात. या गोष्टींवर कोरीव लिखित साहित्य उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. काय काय म्हणते ते, त्याच्यामध्ये नाणी आहेत, त्याच्यामध्ये मुद्रा, ऍक्च्युली नाणी मुद्रा एकच होतं. त्याच्यानंतर इतर काही शिल्पे वगैरे पाहायला मिळतात, मूर्ती वगैरे पाहायला मिळतात आणि ताम्रपट पाहायला मिळतात. बरोबर, ह्या गोष्टी इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये धातूचा वापर करून बनवल्या गेलेल्या होत्या, हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कोरीव लिखित साहित्य ते धातूंवर होतं. यामधलं विशेषत्वानं जर आपण ताम्रपट पाहत असू मित्रांनो, तर हे जे ताम्रपट आहे, या ताम्रपटाचा खूप मोठा फायदा आपल्याला इतिहास लेखनासाठी लिखित साहित्य म्हणून करता येतो. कारण ताम्रपट म्हणजे कॉपर प्लेट्स ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तांब जे असतं, तांब्याच्या प्लेट्स बनवलेल्या असतात. म्हणजे तांब्याचा पत्रा तयार केला जात असतो आणि त्या तांब्याच्या पत्र्यावर कोरीव स्वरूपामध्ये लिहिल्या जायचं. मग ज्याच्यातून एखाद्या राज्यकर्त्याचा काळ असेल किंवा त्या राज्यकर्त्याची वंशावळ असेल, त्या राज्यकर्त्याचा साम्राज्य विस्तार असेल, बरोबर, सोबतच त्या काळातील समाज जीवन असेल, त्या काळातील सांस्कृतिक आर्थिक जीवन असेल, राजकीय जीवन असेल, या हवामान असेल किंवा त्याची तिथाची रचना वगैरे असेल, राज्याची रचना, या बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला अभ्यास त्याच्या माध्यमातून करता येत असतो. म्हणजे निव्वळ फक्त ताम्रपटातूनच का नाही, या सगळ्याच गोष्टीतून. कारण साधी गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो, एखादी जर मूर्ती असेल ना, ती मूर्ती सुद्धा एक महत्वाचं काम करते इतिहास लेखनाचं साधन म्हणून. कारण ती मूर्ती जर धातूपासून बनवलेली असेल तर ती निश्चितच कोणत्या कालखंडातील आणि कोणत्या प्रदेशातील असावी हे तुम्हाला सांगतं. कारण तो धातू कुठे उपलब्ध होतो हे तुम्हाला कळतं. बरोबर, मग तो धातू ज्या प्रदेशात उपलब्ध होतो, साहजिकच त्या प्रदेशातून हा धातू उपलब्ध झालेला असावा हे आपल्याला स्पष्टोक्ती मिळते. बरोबर, प्लस मग त्याच्यातून त्या प्रदेशातील एक धार्मिक स्थिती समजण्यास मदत होऊ शकते. बरोबर, म्हणून मूर्ती कशाची आहे, कोणत्या देवतेची आहे, बरोबर, कोणत्या व्यक्तीची आहे वगैरे ती मदत होण्यास. किंबहुना जे नाणी मुद्रा आहेत, त्या मुद्रांवर त्या राज्यांचा काळ कोरलेला असतो, त्या राज्यकर्त्याचा, किंबहुना त्या राज्यकर्त्याचं चित्र, त्याचं नाव कोरलेलं असतं. याच्यातून साहजिकच की हा प्रदेश त्या राज्यकर्त्याचा असावा आणि त्याचा साम्राज्य विस्तार कसा कळतो तर ते नाणं किती दूरपर्यंत तुम्हाला सापडतं उत्खननातून. मग जर ते साहजिकच ते नाणं जिथपर्यंत सापडतं तिथपर्यंत त्या राज्यकर्त्याचा राज्य विस्तार होता हे तुम्हाला सांगताय. बरोबर, तर म्हणून
ह्या ज्या सगळ्या गोष्टी येतात तुम्हाला या इतिहास लेखनाचं साधन म्हणून खूप महत्वपूर्ण आहे, किंबहुना इतिहास लेखनाची परंपरा ही पुढे सरकत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. इसवी सनाचा जे पहिला शतक आहे त्या पहिल्या शतकापासून हा बराचसा विकास झालेला पाहायला मिळतो. बरोबर. त्याच्यानंतर आता पुढे सरकूयात इकडे प्राचीन भारतीय साहित्याकडे आपण सरकूयात. बरोबर. जेव्हा आपण भारतीय साहित्य आपण म्हणू किंवा प्राचीन साहित्य असं म्हणा, हे पॉइंट्स मी उभे लिहितोय मित्रांनो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही अशा पॉइंट वाईज नोट्स काढायला हव्यात. म्हणजे पॉइंट वाईज जर तुम्ही नोट्स काढत असाल तर लक्षात ठेवायला सोपं जातं. चला हरकत नाहीये. आता आपण इकडे प्राचीन अतिप्राचीन कालखंडात होतो. हडप्पा संस्कृतीमध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास आलो. मौर्य काळात म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात आलो. त्याच्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात आलो. आता पहिल्या शतकापासून 7व्या शतकापर्यंतचा म्हणजे इथे विचार करूयात, त्याला भारतीय साहित्य याच्यामध्ये घेऊयात आपण. बरोबर. आता प्राचीन कालखंडात बरचसं साहित्य लिहायला सुरुवात झाली. आता कसं झालं, इकडे मौखिक स्वरूपात आपण स्मृती जतन केल्या. हडप्पा कालखंडामध्ये बरचसं पूर्वलिखित साहित्य उपलब्ध होतं, पण त्याचा इतिहास लेखनासाठी आपण वापर करू शकत नाही. का? कारण ती लिपी वाचता आली नाहीये. त्याच्यानंतर आपण मौर्य काळाकडे सरकतोय. सम्राट अशोकाच्या काळातलं खूप मोठं पूर्वलिखित साहित्य उपलब्ध होतं आणि त्याचा इतिहास लेखनासाठी उपयोग पण झालेला पाहायला मिळतो आपल्याला. बरोबर. आता त्याच्यापेक्षा इकडचे जे आहे या पहिल्या शतकात, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये इकडे जास्तीत जास्त सोर्सेस अवेलेबल व्हायला लागले आहेत. कारण इथं धातूचा वापर झालेला आहे, म्हणून इथं नाणी असतील, मुद्रा असेल, शिल्प, ताम्रपट वगैरे यांचा जास्तीत जास्त तयार झालेला आहे. त्याच्यातून जास्तीत जास्त साहित्य मिळायला लागलेलं आहे. म्हणजे इतिहास लेखन पुढे सरकत गेले. त्याच्याही पेक्षा आता इकडे परंपरा पुढे सरकत गेली आणि साहित्य तयार व्हायला लागलेलं आहे. याच्यातून महाकाव्य असतील, त्याच्यामध्ये रामायण, महाभारत असतील किंवा पुराणे असतील, वैदिक वाङ्मय असेल किंवा अरण्यके असेल, ब्राह्मणिके असेल, वेद असेल, उपनिषदे असेल, बरोबर, किंवा जैन साहित्य असेल, बौद्ध साहित्य असेल, किंबहुना परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने असतील. बरोबर. हे सगळं आपल्याला या भारतीय साहित्यामध्ये उपलब्ध होतं. बरोबर. म्हणजे या कालखंडामध्ये इसवी सन पहिल्याच्या नंतर बरचसं साहित्य लिहिल्या गेलं आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये साहित्य लिहिल्या गेलेलं पाहायला मिळतं. मग त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. त्याच्यामध्ये व्याकरण वगैरे असेल किंवा अर्थशास्त्र असेल, तुम्हाला चाणक्याचं दिसून येतं. अशा प्रकारची अनेक साहित्य किंवा मेगॅस्थेनिसचा इंडिका ग्रंथ वगैरे तुम्हाला पाहायला मिळतो. ही काही मेगॅस्थेनिसचा इंडिका जसं प्रवास वर्णन आहे किंवा युआन चॉंग वगैरे पाहायला मिळतो, भारतात आलेला परकीय प्रवासी, किंवा फाइयान हा प्रवासी चीनी प्रवासी हे जे भारतात आले प्राचीन कालखंडात, यांची प्रवास वर्णने पण आहेत. त्याच्याशिवाय इस्लामिक राष्ट्रातून पण मध्यकाळात आलेले आहेत, ते मध्यकाळात पाहणार आहोत आपण. पण फाइयान असेल किंवा युआन चॉंग असेल, हे जे चीनी प्रवासी आहेत ते भारतातल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जे भारतात आलेले आहेत, त्यावेळेस त्यांनी जी प्रवास वर्णने लिहिलेली आहेत, किंबहुना त्यांनी भारतातलं खूप मोठं साहित्य लिहून त्याच्यावर आधारित जे काही साहित्य तयार केलंय, त्याही साहित्याचा खूप मोठा आपल्याला फायदा इतिहास लेखनासाठी होऊ शकतो. म्हणून भारतीय साहित्यामध्ये महाकाव्य असतील, पुराणे असतील, उपनिषदे, ब्राह्मण्यके, अरण्यके, जैन साहित्य, बौद्ध साहित्य किंवा चरित्र ग्रंथ असतील वगैरे या खूप साऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त तयार व्हायला लागला होता, ज्यांचा वापर इतिहास लेखनासाठी होऊ लागलेला होता. ज्याच्यातून समकालीन समाज रचना असेल, किंबहुना हवामान असेल किंवा तेव्हाची राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था या अनेक गोष्टी त्याच्यातून आपल्याला कळण्यास मदत होऊ शकते. ओके. त्यानंतर आता पुढे सरकूयात आपण. ओके. इसवी सनाचं 7वं शतक आपण सरकूया. इसवी सनाचे 7वे शतक काय आहे इकडे? हर्षचरित, बाणभट्टाचं हर्षचरित. बरोबर. तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, इकडे तुम्हाला दिलंय बाणभट्टाचं हर्षचरित. पाठीमागचे जे पेज आहे इकडे इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित ते आपल्याला हे पाहायला मिळते. बरोबर. आता पाहायला काय लागलेलं आहे, इकडे जे साहित्य तयार व्हायला लागले, या साहित्यातून प्रेरणा घेऊन अनेक राज्यकर्त्यांच्या डोक्यात एक नवीन संकल्पना यायला लागली की आपला इतिहास किंबहुना आपला काहीतरी जाणीव जर पाठीमागे ठेवायची असेल तर आपण स्वतःचं चरित्र ग्रंथ लिहिणं आवश्यक आहे. चरित्र जर लिहिलं तर येणाऱ्या पिढीला कळेल की तो राज्यकर्ता काय होता. बरोबर. किंवा कोण राज्यकर्ता होता, तो कशा पद्धतीचा होता, साम्राज्य विस्तार वगैरे, त्याची न्यायव्यवस्था वगैरे वगैरे सगळं काही कळेल. म्हणून राज्यकर्त्यांनी एक नवी संकल्पना सुरू केली की चरित्र ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि ज्याच्यामध्ये इसवी सनाचं 7वं शतक जे आहे, इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये वर्धन घराण्यातील हर्ष जो आहे, त्या हर्षानं बाणभट्ट हा जो त्याचा मित्रच होता आणि त्याच्या दरबारातला एक कवी होता, त्या बाणभट्टाच्या हातून हर्षचरित नावाचा किंवा हर्षचरित्र असं म्हणलं जातं, संस्कृतमध्ये हर्षचरितम असं पण म्हणलं जातं. तर प्रस्तुत जो ग्रंथ आहे हर्षचरित,
हा वर्धन घराण्यातील राज्यकर्ता हर्ष याचं चरित्र ग्रंथ आहे, जो त्याचाच मित्र असलेला आणि त्याच्या दरबारात असलेला जो कवी होता बाणभट्ट, या बाणभट्टाने ते लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बाणभट्ट यानं लिहिलेलं ते आहे काय, हर्षचरित्र, जो संस्कृत काव्यग्रंथ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. संस्कृत भाषेतून तो लिहिलेला आहे, ज्याच्यातून इतिहास लेखनाची परंपरा ही पुढे वाढत गेलेली आहे, इतिहास लेखनाची वाटचाल ही होत गेलेली आहे. आपल्याला याच्यामधून ते पाहायला मिळतंय. हे स्पष्टपणे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, हे तुम्हाला काही पाहायला मिळतं. बरोबर, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एक तर आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट की हर्षाचं चरित्र तर अभ्यासाला मिळतं. बरोबर, हर्षवर्धनाचं जरी चरित्र अभ्यासाला मिळत असेल तरी सोबतच त्याची राज्यव्यवस्था कशा प्रकारची होती, त्याची न्यायव्यवस्था कशा प्रकारची होती, तो राज्यकर्ता कसा होता, तत्कालीन समाज जीवन असेल, हवामान असेल, बरोबर, त्याचबरोबर तिथची न्यायव्यवस्था वगैरे असेल, बरोबर, तिथचं शेती असेल, व्यापार असेल, उद्योगधंदे, दळणवळण, या अनेक साऱ्या ज्या गोष्टी येतात त्या खूप साऱ्या गोष्टी समजण्यास या बाणभट्टाच्या हर्षचरित्राचा पण उपयोग होतो, जे संस्कृत काव्य ग्रंथ म्हणून ओळखल्या जाते. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत प्राचीन इतिहास लेखन जे आहे ते प्राचीन इतिहास लेखन सांगता येतं. बरोबर, जे प्रत्येक गोष्ट आहे मित्रांनो, जवळपास जी काही कोणतंही साहित्य उपलब्ध असू द्यावं, त्या साहित्यातून तुम्हाला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय याच्यापैकी कोणती ना कोणती एक तरी गोष्ट तुम्हाला इतिहास लेखनासाठी त्याची मदत होऊ शकते, स्पष्टपणे पाहायला मिळतं. म्हणून इतिहास लेखनासाठी खूप महत्वाची साधनं असतात आणि लिखित साधनं तर खूप महत्वाची असतातच असतात, पण भौतिक साधनही खूप महत्वाची असतात. तसं आपण शेवटच्या चॅप्टरमध्ये भौतिक साधनांसंबंधी चांगली चर्चा करणार आहोत. ओके, कारण इतिहास लेखनासाठीच ते ठरतं, पण आपण इकडे इतिहास लेखन पाहतोय म्हणून लेखनाची परंपरा कशी विकसित होत गेलेली आहे भारतामध्ये त्याचा विचार आपण थोडक्यात इकडे करतोय. हरकत नाहीये. तर प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला ज्या काही दैवत परंपरा असतील किंवा जे काही सामाजिक स्थित्यंतरे असतील किंबहुना आपले पूर्वजांचे पराक्रम असतील भौतिक स्वरूपामध्ये या स्मृती जतन केल्या जात होत्या भारतामध्ये. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकामध्ये तो हडप्पा संस्कृतीमध्ये खूप सारं लिखित साहित्य आपल्याला उपलब्ध होतं, पण ज्याचा इतिहास लेखनासाठी स्पष्टपणे आपल्याला वापर करता येत नाहीये, कारण तेव्हाची जी लिपी आहे हडप्पा काळातली ती लिपी अद्यापही आपण वाचू शकलेलो नाहीये. त्याच्यानंतर आपण इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात येतोय. सम्राट अशोकाचा काळ, मौर्य सम्राट अशोक, त्या मौर्य सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये प्रस्तर आणि दगडी स्तंभावर खूप सारे लेख कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्या कोरीव लिखित साहित्याचा आपण इतिहास लेखनासाठी वापर करू शकतो, किंवा लेखनाची परंपरा वाढत गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण इसवी सनाच्या पहिल्या शतकात येतोय. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये धातूचा वापर केला गेलेला आहे, ज्याच्यातून नाणी असतील, मूर्ती असतील, शिल्प असेल, ताम्रपट वगैरे असतील, या गोष्टी तयार झालेल्या पाहायला मिळतात आणि ज्याच्यातून जास्तीत जास्त माहिती समोर यायला लागली असेल. राज्यकर्ता, त्याची वंशावळ, त्याचा कालखंड, त्याचा साम्राज्य विस्तार, तत्कालीन हवामान असेल, भूरचना असेल, शेती व्यवसाय, अर्थ, या सगळ्या अनेक गोष्टी समजायला लागल्या. त्याच्यानंतर भारतीय साहित्याकडे आपण सरकतोय. जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितले मी की चाणक्याचं अर्थशास्त्र असेल किंवा पाणिनीचं व्याकरण असेल किंवा मेगॅस्थेनीचा इंडिका ग्रंथ असेल किंवा फाहियान, युआन चॉंग यांची काही प्रवास वर्णन वगैरे असतील, किंबहुना इतर काही साहित्य असेल, महाकाव्य असेल, पुराणे, वाङ्मय, वेद वाङ्मय वगैरे असेल, किंबहुना जैन साहित्य, बौद्ध साहित्य वगैरे असेल, त्या सगळ्या साहित्याचा आपण इतिहास लेखनासाठी वापर करत गेलेलो आहे. किंबहुना जास्तीत जास्त इतिहास लेखनाची परंपरा पुढे गेली दिसून येते. इसवी सनाच्या 7व्या शतकात आपण गेलोय. राज्यकर्त्यांनी तोपर्यंत एक आपली इतिहास लेखनाची वाटचाल फार पुढे नेलेली पाहायला मिळते. चरित्र ग्रंथ लिहायला सुरुवात झाली. हर्षवर्धन जे आहे त्यानं चरित्र बाणभट्टाच्या हातून लिहिल्या गेलेलं पाहायला मिळतं. त्याला हर्षचरित आपण म्हणतो. बाणभट्टाने संस्कृत मधून काव्य ग्रंथ लिहिलेला दिसून येतो. तर अशा प्रकारची प्राचीन काळातली इतिहास लेखनाची परंपरा ही अशी हळूहळू विकसित होत गेलेली पाहायला मिळते. जास्त डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला इकडे दिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा बऱ्याच अंशी आहे हे आपल्याला पाहिजे. पण याच्यातून नक्की आहे की भारतामध्ये कशा प्रकारे इतिहास लेखनाची परंपरा हळूहळू विकसित होत गेलेली आहे हे आपल्याला त्यातून दिसून येतं. ओके, आता आपण याच प्राचीन कालखंडामध्ये तुम्हाला शॅडो मध्ये जी दिलेली गोष्ट आहे या गोष्टीकडे आपण फोकस करूया. बरोबर, हे एक ताम्रपट आहे मित्रांनो. सोहगौडा या ठिकाणीचा दिलेला तुम्हाला ताम्रपट आहे. बरोबर, तो तुम्हाला सोहगौडा ताम्रपट म्हणून तो ओळखला जातो. सोहगौडा ताम्रपट म्हणून तो ओळखला जातो. बघा, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये हा उपलब्ध झालेला आहे. उत्तर प्रदेशातील
गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौडा या ठिकाणी तो ताम्रपट उपलब्ध झालेला आहे, म्हणून त्याला आपण सोहगौडा ताम्रपट असं म्हणतोय. जस्ट मी तुम्हाला बोललेलो होतो की मौर्य काळ जो आहे हा जो मौर्य काळ आहे, या मौर्य कालखंडामधलाच तो ताम्रपट आहे असं अभ्यासाअंती कळलेला आहे किंवा तसा निर्णय आहे. आता या ताम्रपटामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला दिसून येतात. काही झाडं वगैरे पाहायला मिळतात, त्या झाडांच्या भोवती काही ओटे बांधलेले पाहायला मिळतात, ज्यातून एक साधी गोष्ट आहे. बाजूला जर थोडंसं सरकलं ऍडिशनल तर त्याच्यातून एक गोष्ट कळते मित्रांनो. कोणती गोष्ट कळते की वृक्षांचं संवर्धनही त्या कालखंडामध्ये केल्या जात होतं, किंवा वृक्षांना महत्वही किती प्रमाणामध्ये त्या अलीकडच्या कालखंडात आपण वृक्षतोड तिथे झपाट्याने होत आहे हे पाहायला मिळतो. म्हणजे पर्यावरणाकडे आज लक्ष केंद्रित केल्या जात नाही, पण प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा पर्यावरणाचं रक्षण केल्या जात होतं किंवा काळजी घेतल्या जात होती. हे आपल्याला सोहगौडा ताम्रपटावरील जी कोरीव झाडांची चित्र पाहायला मिळतात, ज्याच्या भोवती एक ओटा तयार केलेला पाहायला मिळतो, ज्याच्यातून ते स्पष्टपणे आपल्याला कळतंय. बरोबर. सोबतच तुम्हाला काही तिथे कमान केलेली पाहायला मिळते. बरोबर. ते कमान असावी किंवा ते पर्वत वगैरे असावेत तिथे स्पष्ट पाहायला मिळतं. त्या पर्वताच्या बाजूलाच तुम्हाला दुमजली आणि तीन मजली इमारती पाहायला मिळतात, ज्या इमारती म्हणजे धान्याचं कोठार असावं ते पाहायला मिळतं. बरोबर. खूप सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. आणि बघा अशा प्रकारची त्याची रचना असलेली दिसून येते तुम्हाला. बरोबर. म्हणजे साहजिकच आहे बघा की किती संरक्षण आहे. धान्याचं कोठार म्हणजे जसं तुम्हाला माहित असेल की कन्फ्युशियस, जर चिनी विचारवंत आहे तुम्हाला माहित असेल कन्फ्युशियस, तर कन्फ्युशियसचं एक वचन आहे मित्रांनो. कन्फ्युशियस काय म्हणतो की कोणत्याही राज्यकर्त्याचं एक महत्वाचं कर्तव्य असतं. काय असतं कोणत्याही राज्यकर्त्याचं महत्वाचं कर्तव्य? की तो जो राज्यकर्ता आहे त्या राज्यकर्त्याने आपल्या जनतेला पुढील 3 वर्षांसाठी पुढे एवढं धान्य साठवून ठेवलं पाहिजे. बरोबर. हे राज्यकर्त्याचं अगदी कर्तव्य असतं असं म्हणतो. म्हणजे जर दुष्काळ पडला तर दुष्काळी परिस्थितीमध्ये त्या कोठारामधील धान्य 3 वर्ष तो राज्यकर्ता पुरवू शकला पाहिजे, ज्यातून ती जनता भुकी किंवा उपासमारीने मरणार नाही. कन्फ्युशियसच्या वचनाचा प्रभाव इथपर्यंत असला किंवा त्याचं उपयोजन इथं मौर्य कालखंडात झालेलं पाहायला मिळतं की ही जी धान्य कोठारं तुम्हाला त्या सोहगौडा ताम्रपटावर पाहायला मिळतात. ज्या धान्य कोठारावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाबा हे धान्य कोठार जे आहे ते किती काळजीपूर्वक बांधलेलं आहे. त्याच्या भोवती तुम्हाला वॉल कंपाऊंड पण पाहायला मिळतं, समोर गेट पण पाहायला मिळतं. बरोबर. झाडाचं संरक्षणही केलेलं पाहायला मिळतं. प्लस धान्य कोठार दुमजली असावी किंवा बाजूने त्याला अशा प्रकारची खिडक्याच्या स्वरूपाची एक रचना केलेली असावी, जेणेकरून तेथे हवा खेळती राहावी त्या धान्याच्या कोठारामध्ये, आणि धान्य जे आहे ते धान्य नाश पावणार नाही, खराब होणार नाही याची दक्षता घेतली जात असावी. हे आपल्याला कळतं हा जो ताम्रपट आहे त्या ताम्रपटावर. त्या ताम्रपटावर तुम्हाला जी ही लिपी पाहायला मिळते मित्रांनो, ही लिपी ब्राह्मी लिपी आहे, हे आपल्याला त्याच्यावरून दिसून येतं. बरोबर. तर अशा प्रकारे जे आहेत, शिवाय ही इथे तुम्हाला कमान पाहायला मिळते, ही चिन्हे जी आहेत ती प्राचीन आहत प्रकारची जी काही नाणी आहेत त्या नाण्यांवर सुद्धा ही आढळतात. बरोबर. या ताम्रपटावर सुद्धा ही केलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. तर याच्यातून एक ही धान्याची कोठारं असावी, तर प्लस पर्यावरणाचं पण रक्षण इथं केलेलं असावं हे आपल्याला पाहायला मिळतं. झाडांना महत्व दिलेलं असावं असंही पाहायला मिळतं. किंवा दुष्काळजन्य जी परिस्थिती असते त्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये एक उपाययोजना इथलच्या राज्यकर्त्यांनी केलेली असावी आपल्याला प्रस्तुत ताम्रपटावरून एक पाहायला मिळतं. म्हणजे ताम्रपट हे त्या काळातील ताम्रपट हे इतिहास लेखनाचं एक लिखित साधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो, म्हणून त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला ते ब्रॅकेटमध्ये तिथं दिलेलं आहे हे दिसून येतं. ओके. तर अशा प्रकारे प्राचीन इतिहास लेखनाची भारताची परंपरा आपल्याला सांगता येईल. ओके. आता मध्ययुगीन काळ जो आहे त्या मध्ययुगीन काळाकडे आपण जाऊयात. मध्ययुगीन काळ जो आहे, मध्ययुगीन कालखंडातील इतिहास लेखन कोणीकडे? भारतीय परंपरेकडे आपल्याला जायचं आहे. बरोबर. आता आपण आलेलो आहे पार मौर्य काळातून गुप्त काळातून बरचसं पुढे आपण सरकत गेलेलो आहोत. बरोबर. म्हणजे बाणभट्टाचं हर्षचरित्र आपण 7व्या शतकात पाहिलेलं होतं. बरोबर. आता 7व्या शतकातून डायरेक्टली तुम्हाला 12व्या शतकामध्ये उडी मारलेली पाहायला मिळते अभ्यासक्रमाने. बघा आपल्याला 12व्या शतकात जायचं आहे. बरोबर. कारण 12वं जे शतक आहे त्या इसवी सणाच्या 12व्या शतकामध्ये, इसवी सणाचे 12वे शतक, याच्यामध्ये जो कल्हण आहे त्या कल्हणाने ग्रंथ लिहिलाय, कवी कल्हणाने ग्रंथ लिहिलाय.
ज्याला राजतरंगिणी असं म्हटलं जातं. राजतरंगिणीचा अर्थ राजांची नदी असा अर्थ होतो. तरंगिणी म्हणजे नदी, राजांची नदी असा त्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. इसवी सन, आता आपण पाहिलं तर इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्टाने हर्षचरित लिहिलं होतं. बरोबर, एक चरित्र ग्रंथ होता हा पाहायला मिळतो. तर आता इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण या कवीने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला पाहायला मिळतो. जो राजतरंगिणी ग्रंथ काश्मीर देशाचा असं म्हटलं गेलं आहे किंवा काश्मीरचा इतिहास सांगणारा ग्रंथ आहे राजतरंगिणी. म्हणजे काश्मीर, प्राचीन काश्मीर जो आहे त्या काश्मीर बद्दल हा ग्रंथ वर्णन करतोय राजतरंगिणी. बरोबर, ज्याच्यातून इतिहास लेखनाची परंपरा बरेचसे पुढे गेलेली पाहायला मिळते किंवा आधुनिक इतिहास लेखन जे आहे, आपण पहिल्या चॅप्टर मध्ये आधुनिक इतिहास लेखनाची काही महत्वाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. तर त्या आधुनिक इतिहास लेखनाशी वैशिष्ट्य जे आहे त्या वैशिष्ट्यातून कळतं की अलीकडच्या कालखंडात कशा पद्धतीने इतिहास लेखन करणं गरजेचं आहे. मग हा जो 12व्या शतकामध्ये लिहिलेला जो राजतरंगिणी ग्रंथ आहे, कल्हाणाचं म्हणणं असं आहे की राजतरंगिणी हा ग्रंथ आधुनिक इतिहास लेखनाशी जवळचं नातं सांगतो किंवा तसं आपल्याला दिसून येतं. कारण कसं, तो कल्हण नाही सांगणार, कारण कल्हण काही आधुनिक काळात नाही, तो प्राचीन कालखंडात आहे, मध्य काळात आहे. बरोबर, आता बघा लक्षात घ्या, कल्हणाचा राजतरंगिणी ग्रंथ आधुनिक काळातील इतिहास लेखनाशी जवळचं नातं सांगतोय. कसं सांगतोय, कारण राजतरंगिणी ग्रंथ लिहिण्यासाठी त्यानं काय केलंय की राजकुलातल्या ज्या काही अधिकृत नोंदी आहेत, म्हणजे राजदरबारात केलेल्या ज्या काही अधिकृत नोंदी असतील किंबहुना त्या प्रदेशातील ज्या काही परंपरा वगैरे असतील किंबहुना त्या प्रदेशातील काही ज्या वास्तू असतील, बरोबर, त्या वास्तूंचा अभ्यास केला आहे, म्हणजे भौतिक साधनांचा अभ्यास केला आहे, प्लस राजकुलातल्या ज्या काही अधिकृत नोंदी आहेत त्या अधिकृत नोंदींचा अभ्यास केला आहे, प्लस त्या प्रदेशातील परंपरांचा अभ्यास केला आहे. त्या परंपरांचा, त्या राजकुलातील नोंदींचा आणि त्यातील काही वास्तूंचा, अशा प्रकारच्या अनेक चांगल्या दर्जेदार साधनांचा अभ्यास करून त्या साधनांचा आधार घेऊन कल्हणाने 12व्या शतकामध्ये राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून राजतरंगिणी ग्रंथ आधुनिक इतिहास लेखनाशी जवळचं नातं सांगणारा आहे हे दिसून येतं. सोबतच जर राजतरंगिणी ग्रंथ हा काश्मीरच्या इतिहासाची माहिती सांगतोय, तर साहजिकच जो काश्मीर आहे त्या काश्मीरमधील समाज जीवन, तिथील अर्थव्यवस्था, दळणवळण, तिथलचे हवामान, तिथलचे राज्यकर्ते वगैरे असेल किंवा राजकीय व्यवस्था असेल या किंवा तिथलची सामाजिक स्थित्यंतरे असतील, तिथलचे सांस्कृतिक जीवन असेल, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टींची माहिती हा कल्हणाचा राजतरंगिणी ग्रंथ जो 12व्या शतकामध्ये लिहिला गेलाय तो आपल्याला लिहिला गेलाय तो सांगता येईल. ओके, आता आपण पुढे सरकतोय, इकडे गेलेला आहे, आपण जातोय मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबाराकडे आपण जातोय. जर आपण मुस्लिम राज्यकर्त्यांचा जर दरबार पाहिला तर तिकडे आपण विशेषतः जियाउद्दीन बर्नीकडे जाऊ. जियाउद्दीन बर्नी, बरोबर, सुरुवातीला तुम्हाला जियाउद्दीन बर्नी दिलेला आहे, बरोबर. याचा तारीख ए फिरोजशाही नावाचा एक ग्रंथ तुम्हाला इकडे दिलेला आहे. तारीख ए फिरोजशाही नावाचा जियाउद्दीन बर्नीचा कोणता आहे? तारीख ई फिरोजशाही किंवा फिरोजशाही, काही म्हणा हरकत नाही, फिरोजशाही, तारीख ए फिरोजशाही कुणाचा आहे? जियाउद्दीन बर्नीचा. लक्षात घ्या, आपण आता मध्यकाळात आलेलो आहे राजतरंगिणी पासून. आता मध्यकाळामध्ये आपल्याला माहित आहे भारतामध्ये प्राचीन कालखंडामध्ये हळूहळू व्हायला लागली होती, पण मध्य कालखंडामध्ये भारतामध्ये जास्तीत जास्त सत्ता ही इस्लामिकांची असलेली पाहायला मिळते. मुस्लिमांची आक्रमणं भारतामध्ये जी झालेली आहेत त्यातून भारतात मुस्लिम कालखंड उदयास आलेला होता. ज्या मुस्लिम कालखंडामध्ये जे काही इतिहास लेखन झालेलं आहे त्या इतिहास लेखनावर अरबी आणि पारसी या भाषेंचा प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. कारण ही भारतात जी काही मुस्लिमांची जी काही आक्रमणं झालेली आहेत हे अरबस्तान आणि पर्शिया इकडून झालेली पाहायला मिळतात. म्हणून पारशी आणि अरबी या दोन भाषेचा प्रभाव, ह्या भाषा पण ती लोक सोबत घेऊन आलेली पाहायला मिळतात. साहजिकच इथे त्यांच्या राज्यकारभाराची, मुस्लिमांच्या राज्यकारभाराची भाषा सुद्धा कोणती होती? अरबी आणि फारसी असलेली पाहायला मिळते. म्हणून समकाळामध्ये जो इतिहास लिहिला गेलेला आहे किंवा जे काही लेखन झालेलं आहे ते अरबी आणि पारशी भाषेतून झालेलं आहे. म्हणून समकालीन इतिहास लेखनावर अरबी आणि पारशी भाषेचा प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, म्हणून जियाउद्दीन बर्नी हा त्याच काळातला एक महत्वाचा इतिहासकार असलेला पाहायला मिळतो. जियाउद्दीन बर्नीने लिहिलेला तारीख ए फिरोजशाह तुगलकाच्या दरबारामध्ये जियाउद्दीन बर्नी होता. त्या जियाउद्दीन बर्नीने तारीख ए फिरोजशाही हा ग्रंथ फिरोजशाह तुगलकावर लिहिलेला आहे, त्याचा चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे.
आणि त्यातून त्याच्या इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट होताना पाहायला मिळतो आणि बरीचशी त्याच्या लिखाणामुळे इतिहास लेखनाची व्यापकताही वाढत गेलेली पाहायला मिळते. कारण या जियाउद्दीन बर्नीनं तारीख ए फिरोजशाही जे लिहिलेलं आहे त्याच्यातून त्याचं म्हणणं आहे, त्याचा इतिहास लेखनाचा हेतू पण स्पष्ट झालेला आहे. तो म्हणतो की ज्यावेळेस माणूस इतिहास लेखन करत असतो, इतिहास लेखन करत असताना केवळ जे राज्यकर्ता आहे त्या राज्यकर्त्यांचे गुणगान गाणे किंवा त्याची जी चांगल्या प्रकारची धोरणं आहेत त्याच्या धोरणांचंच गुणगान गाणे किंवा त्यांचे चांगले गुण वर्णिणे इतकंच नसतो. इतिहास लेखन जर आपण करत असू, काय म्हणतो जियाउद्दीन बर्नी, आपण जर इतिहास लेखन करत असतोय तर इतिहास लेखन करत असताना एखाद्या राज्यकर्त्याचे गुण किंबहुना त्याची जी कल्याणकारी जी धोरणं आहेत त्या कल्याणकारी धोरणं इतक्यातच वर्णन करायचं नाहीये. त्याच्या चांगल्या गुणांचं आणि कल्याणकारी धोरणाचं जर तुम्ही वर्णन करत असाल तर पक्षपातीपणा होताना पाहायला मिळतो इतिहास लेखनात. कारण इतिहास लिहित असताना इतिहासाच्या दोन्ही बाजू तुम्हाला समोर आल्या पाहिजे, हे एवढंच महत्वाचं आहे. जर तुम्ही त्याचे गुण, चांगले गुण आणि कल्याणकारी धोरणच तुम्ही लिहित असाल तर इतिहासाची एकच बाजू तुम्हाला दिसेल असं जियाउद्दीन बर्नीचं म्हणणं आहे, बरोबर. म्हणून त्यातून त्याचा इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट होताना पाहायला मिळतो या ग्रंथातून. पण त्याचं म्हणणं काय आहे की फक्त चांगले गुण आणि कल्याणकारी धोरणच लिहू नका, त्याच्या सोबतच त्याच्या ज्या वाईट गोष्टी येतात त्या पण लिहा, बरोबर. त्याचे जे दोष आहेत त्याच्या गुणाबरोबरच त्याचे काय करा, त्याचे दोष पण त्याच्यात वर्णन करा आणि सोबतच त्याची जी चुकीची धोरणं आहेत ती चुकीची धोरणं पण त्याची सांगा, असं त्याचं म्हणणं. काय म्हणतोय जियाउद्दीन बर्नी की जसं तुम्ही इतिहास लेखन करताय ते इतिहास लेखन करत असताना राज्यकर्त्याचे गुण आणि त्याची कल्याणकारी धोरणं इतकं लिहिलं म्हणजे इतिहास लिहिला गेला होत नाही, तर त्या राज्यकर्त्याचे दोष आणि त्या राज्यकर्त्याची चुकीची धोरणं याचं सुद्धा वर्णन त्या इतिहास लेखनामध्ये झालं पाहिजे. तरच तो इतिहास चांगल्या प्रकारे उमटू शकतो किंवा निपक्षपातीपणा इतिहासामध्ये उतरू शकतो. म्हणून जियाउद्दीन बर्नीचं इतिहास लेखन निपक्ष पद्धतीचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या तारीख ए फिरोजशाही यामधून त्याच्या इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतो. प्लस त्यामुळे इतिहास लेखनाची व्यापकता वाढत गेली. इतिहास लेखनाची व्यापकता वाढण्यामध्ये अजून एक कारण काय की फक्त गुण दोष, कल्याणकारी धोरणं, चुकीची धोरणं इतकं वर्णन झालं म्हणजेच इतिहास झाला अशातला भाग नाही. तो समकाळ जो असतो त्या समकालीन सांस्कृतिक जीवनावर काही विद्वान मंडळी जी असतात, समाजातील संत मंडळी जी असतात, साहित्यिक मंडळी जी असतात, ही जी लोक आहेत या लोकांचा प्रभाव पण समाजामध्ये असतो. जी विद्वान मंडळी आहे, साहित्यिक मंडळी आहे, संत मंडळी आहेत किंवा तत्कालीन जी विद्वान खरंच मोठी जी लोक आहेत ज्ञानानं, त्या लोकांचा प्रभाव समाज जीवनावर असतो. सांस्कृतिक जो बदल होत असतो त्या सांस्कृतिक बदलात या लोकांची खूप महत्वाची भूमिका असते. म्हणून खरंच जे इतिहास घडत असतो त्या इतिहास घडण्यापाठीमागे ही जी मंडळी असते तज्ञ, या मंडळींचा एक खूप महत्वाचा हेतू असतो, खूप महत्वाचा एक भूमिका असते. म्हणून त्या लोकांचा समावेश पण इतिहास लेखनात झाला पाहिजे अशा प्रकारचं म्हणणं कोणाचा, जियाउद्दीन बर्नीचं आहे. म्हणून इतिहास लेखनाची व्यापकता ही बरीचशी वाढत गेलेली पाहायला मिळते. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या जियाउद्दीन बर्नीचा इतिहास हा खरंच निपक्षपाती आणि हा आधुनिक इतिहास लेखनाच्या जवळचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्याचा इतिहास लेखनातील दूरदृष्टिकोन हा लक्षात घ्यायला मिळेल. ओके, तर हे मध्ययुगातले 2 पॉइंट आपण पाहतोय. यानंतरचा जो मध्ययुगीन काळातील जे इतिहास लेखन आहे पुढचा भाग तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. तोपर्यंत हा पाठ तुम्ही किंबहुना याचा पुढचाही पाठ चांगल्या प्रकारचा अभ्यासून घ्यायचा आहे चॅप्टरचा. ओके, धन्यवाद.